नमस्कार, मी विकास लवांडे. युवा संघर्ष यात्रा लोकप्रिय युवा आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षविरहित अशी एक युवा संघर्ष यात्रा सुरू झालेली आहे. पुणे ते नागपूर. मध्यंतरी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 8-10 दिवस ती यात्रा स्थगित करण्यात आली होती काही कारणास्तव, आणि आता ती पुनश्च चौंडी येथून सुरू झालेली आहे. चौंडी, कर्जत, जामखेड करत आता आम्ही जामखेड वरून आज पाटोद्याला चाललेलो आहोत. रोज आम्ही 22 किलोमीटरचा अंतर पायी चालतोय. हा एक सत्याग्रह आहे. हा सत्याग्रह परवा सुरू करत असताना काल ओबीसींची जे काय एक मोठी सभा झाली जालना जिल्ह्यामध्ये, त्या सभेच्या निमित्तानं काही विषय महाराष्ट्रापुढे आले, आणि तो म्हणजे सरकार पुरस्कृतच ओबीसी आणि मराठा असा वाद लावण्याचा प्रयत्न त्यातनं स्पष्ट झालेला आहे. आणि गेली 1-2 महिन्यापासून मी वारंवार बोललेलो आहे की मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये एक शत्रुत्व भावना निर्माण करायची एकमेकांच्या बद्दल, आणि तो वाद लावून द्यायचा, हे सरकार पुरस्कृत चाललेलं आहे. याचा काल स्पष्ट पुरावा पुन्हा एकदा सिद्ध झाला. याच्या आधी सिद्ध झालेला आहे तो, पण पुन्हा सुरू झाला. याचं कारण राज्य मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री नामदार छगन भुजबळ साहेब हे काल ओबीसी मेळाव्यामध्ये शेवटचं महत्वाचं भाषण करत होते. खरं तर त्या मेळाव्यामध्ये विजय वडेट्टीवार काँग्रेसचे एक विरोधी पक्ष नेते आहेत, ते जर सोडले तर बाकी बहुतेक जण भाजपाशीच निगडीत होते, किंवा भाजपाचेच होते, किंवा भाजपचे मित्र पक्ष होते, सत्ताधारी होते. मला कळत नाही, तुमचं जर सरकार ऐकत नसेल एखाद्या विषयावर तर मग तुम्ही सरकारमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे बोललं पाहिजे. पण एक घटनात्मक पदावर राहायचं, एक शपथ घ्यायची, निरपेक्ष वृत्तीने काम करेल अशी शपथ घटनात्मक दृष्ट्या तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेतलेली असताना आता तुम्ही मात्र पदावर राहून एका ओबीसी प्रवर्गातील सामान्य लोकांच्या तुम्ही माथी भडकून काय साध्य करत आहात, हे खरं तर गैर आहे, नैतिकदृष्ट्या गैर आहे. भुजबळ साहेबांना माझा सवाल आहे की आपण फुले शाहू आंबेडकरांचे नाव पवार साहेबांच्यामुळे घेऊ लागला. तुम्ही पूर्वी शिवसेनेत होता, तुम्हाला मंडळ आयोग जेव्हा पवार साहेबांनी आणलं तेव्हा तुम्हाला काही गोष्टी कळाल्या, आणि तुमचे जे थिंक टँक होते स्वर्गीय हरिनरके ते आता नाही आहेत. खरं तर ते असते तर त्यांनी काल तुम्हाला कदाचित वेगळं मार्गदर्शन केलं असतं. परंतु तुम्ही आता भरकटायला लागला. मंत्रिपदावर राहून, घटनात्मक पदावर राहून तुम्ही काय केलं, तो ओबीसींची माथी भडकवली, आणि सरकार पुरस्कृत तुम्ही एक सुपारी घेतल्यासारखं काम तुम्ही असेल, पडळकर असेल, बाकीचे तुमचे काही तिथं होते साथीदार जे स्वतःला ओबीसी नेते समजतात. खरं तर एका बाजूला मराठ्यांचं आंदोलन मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. मनोज जरांगे पाटलांची मागणी अशी की सरसकट सर्व मराठ्यांना महाराष्ट्रातल्या कुणबी प्रमाणपत्र मिळावं. कुणबी प्रमाणपत्र मिळालं हे आधीच पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली जो GR निघाला त्याच्यातनं ते सुरुवात झालेली आहे. ते प्रमाणपत्र सर्वांना मिळावं अशी त्यांची मागणी, आणि म्हणून त्याही सभा घेत आहेत. आता एका बाजूला ओबीसी नेते मराठा नेत्यांच्यावर आरोप करणार, जरांगे पाटलांच्यावर, जरांगे पाटील त्यांच्यावर काहीतरी आरोप करणार. या आरोपामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातोय, त्यांचा बुद्धिभेद होतोय. आणि खरं तर आपल्याला छत्रपती शिवरायांचा इतिहास माहिती आहे सगळ्यांना. 18 पगड जातीचे लोक समस्त लोकांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजीराजे निघाले होते. स्वराज्य निर्माण केलं ते 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन निघालेले होते. तोच फुले शाहू आंबेडकरांचा विचार आपण आज विसरलोय का? आज सामाजिक प्रगती करायच्या ऐवजी, सामाजिक दृष्ट्या विकसित होण्याच्या ऐवजी, सामाजिक समता आणण्याच्या ऐवजी आपण जातीमध्ये तेढ निर्माण करू लागले की काय, अशी शंका येते मला. या ट्रिपल इंजिन खोके सरकारला विनंती करायची आहे की 2 जाती समूहामध्ये आपण कुठेतरी तेढ निर्माण करून काहीतरी वाटोळं करू नका. जर आपल्याला सामाजिकदृष्ट्या या समाजांची प्रगती करता येत नसेल तर कृपा करून अवनती तरी करू नका, अधोगती तरी करू नका, ही माझी सरकारला हात जोडून कळकळीची विनंती एक सामान्य नागरिक म्हणून. कारण आज जाती तेढ निर्माण करणार याच्यामध्ये महाराष्ट्राचं भलं नाहीये. काय प्रश्न आहेत मूळचे? मला या ओबीसीकडच्या आणि मराठा आंदोलनकडच्या दोन्हीकडच्या नेत्यांना माझा जाहीरपणे विनंती आहे की तुम्ही आरक्षणाचं बोलताय, बोला ना, आमचं काही म्हणणं नाही, लोकशाही आहे, तुम्ही बोला, तुमच्या अधिकारासाठी तुम्ही बोललं पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाहीच. मुद्दा असा आहे, तुम्ही आरक्षणाचं बोलत असताना जे मूलभूत प्रश्न आहेत ते सर्वांचे प्रश्न आहेत. आज आम्ही जी युवा संघर्ष यात्रा रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली घेऊन निघालोय, पुणे ते नागपूर 800 किलोमीटर आम्ही पायी चालतोय. काय प्रश्न घेऊन निघालोय आम्ही? जे जातीच्या संघटना ते प्रश्न घेत नाहीत, जातीचे मोर्चे, जातीच्या संघटना ज्या प्रश्नांना हात लावत नाहीत, ते प्रश्न आम्ही रोहितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली सर्व जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये सामील आहेत. ओबीसी आहेत, मराठा आहेत, SC ST आहेत, मुस्लिम आहेत, सगळे आहेत. कारण सगळ्यांचा प्रश्न बेरोजगारी आहे, सगळ्यांचा प्रश्न महागाई आहे, सगळ्या शेतकरी वर्गाचा प्रश्न आहे की शेती तोट्यात चालली, उत्पादन खर्च दुप्पट झाला, त्या तुलनेत मात्र शेतमालाला भाव मिळत नाही. दुष्काळ सदृश परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. जवळपास 60 ते 70 तालुके आज महाराष्ट्रामधले
दुष्काळग्रस्त आहेत तिथं दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्याच्या काही सुविधा लोकांना देण्याची गरज आहे. पण हे आरक्षणाच्या नावाखाली जातीय मोर्चे काढणाऱ्या नेत्यांना का कळत नाही? का मूलभूत प्रश्नावर तुम्ही बोलत नाही? का कंत्राटी नोकर भरतीवर बोलत नाही? का तुम्ही रिक्त जागा भरायच्या त्याच्यावर बोलत नाही? का तुम्ही स्पर्धा परीक्षेतल्या मुलांचा प्रश्न घेऊन बोलत नाही? हा माझा तुम्हाला सवाल आहे. का महिलांच्या सुरक्षेबद्दल तुम्ही बोलत नाही? का शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही बोलत नाही? तुम्ही फक्त म्हणणार आमच्या ताटातलं काढलं, त्यांनी म्हणायचं आमच्या ताटातलं काढलं. यांनी प्रगती होणार नाही आपली. यांनी फक्त जातीय तेढ निर्माण होईल. गावागावात एकमेकांच्या पुढे जाती, एकमेकांचे शत्रू निर्माण करणं हे सरकारला शोभत नाही. सरकारचं हे पाप लोक 2024च्या निवडणुकीत गाडल्याशिवाय राहणार नाहीत. नम्रपणे मला सांगायचे भुजबळ साहेब, आपल्याला जर या जातीच्या मोर्चांनी जाऊन घटनाच्या विरहित काय बोलायचं असेल, आज सत्तेत राहून घटनात्मक पदावर राहून तुम्ही जी विधानं करताय, वेगवेगळ्या प्रकारची माथी भडकवणारी विधानं करताय, चिथावणीखोर विधानं करतायत, ही तुम्हाला शोभत नाहीत. राजीनामा द्या आणि बाहेर पडा आणि मग बोलायला या. पण हे असं करू नका. सामान्य युवकांची माती भडकू नका. जाती अंगाने, जाती अस्मितेच्या अंगाने कुठेतरी वाईट वाटोळं करू नका. समाजाची सामाजिक प्रगती जर नाही करता आली तर अधोगती करू नका. पुन्हा एकदा विनंती करतो. आणि मूलभूत प्रश्नावर आपण सगळेजण काम करूयात. आम्ही जे संघर्ष यात्रेतून प्रश्न घेऊन निघालोय हे सगळ्या जाती धर्माचे, ते सगळ्यांनी लक्षात ठेवा. सगळ्या जात समूहांना आमची विनंती आहे, सगळ्या जातीच्या संघटनांना आमची विनंती आहे की या संघर्ष यात्रेत पक्षविरहित संघटना आहे, पक्षविरहित हा संघर्ष यात्रा चाललेली आहे, त्याच्यात आपण सामील व्हा, सहभागी व्हा. येत्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे रोहितदादा पवार हे सगळे तरुणांचे प्रश्न, विविध प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न तिथं मांडणार आहेत. त्यासाठी आपण त्यांना ताकद देऊयात आणि म्हणून युवा संघर्ष यात्रा सक्सेस करूयात. जय हिंद.